नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील हा कलम कायद्यामधील कलम 7, या कलम 7च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता BNS हे ह्या कायद्यामधील कलम 7 हे एक तांत्रिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे कलम आहे. हे कलम दंड न भरल्यास होणाऱ्या शिक्षेच्या मोजमापाबाबत नियम स्पष्ट करते. काय म्हणतं, कशावर भाष्य करते, कसली तरतूद करते हे कलम? तर दंड न भरल्यास, गुन्हेगाराने दंड न भरल्यास होणाऱ्या शिक्षेच्या मोजमापाबाबत हे नियम स्पष्ट करते. कलमाचे नाव आहे दंड न भरल्यास कारावासाच्या मुदतीची मर्यादा. काय म्हटलेलं आहे? दंड न भरल्यास कारावासाच्या मुदतीची मर्यादा. लिमिट टू इम्प्रिझनमेंट फॉर नॉन पेमेंट ऑफ फाईन. तर कलमाची व्याख्या काय आहे? जर गुन्ह्यासाठी कारावास आणि दंड या दोन्ही शिक्षा असतील तर दंड न भरल्यामुळे न्यायालयाने दिलेली जादा कारावासाची मुदत ही त्या गुन्ह्यासाठी विहित केलेल्या जास्तीत जास्त कारावासाच्या मुदतीच्या 1/4 पेक्षा जास्त नसावी. काय म्हटलेलं आहे? जर गुन्ह्यासाठी कारावास आणि दंड या दोन्ही शिक्षा झाल्या असतील तर दंड न भरल्यामुळे न्यायालयाने दिलेली जादा कारावासाची मुदत ही त्या गुन्ह्यासाठी विहित केलेल्या जास्तीत जास्त कारावासाच्या मुदतीच्या 1/4 पेक्षा जास्त नसावी. सोप्या शब्दात समजून घेऊया. काय म्हटलेलं आहे? तर एखाद्या गुन्ह्यात दंड आणि तुरुंगवास दोन्ही शिक्षा असतात, तेव्हा दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त जेल भोगावी लागते. पण ही अतिरिक्त जेल किती असावी त्याचे गणित कलम 7 सांगते. मूळ गुन्ह्याची कमाल मूळ गुन्ह्याची कमाल कमाल शिक्षा ही 1/4 असते. ठीक आहे. तर उदाहरण समजून घेऊया. समजा एका गुन्ह्याची कमाल शिक्षा 4 वर्षे असेल. काय? एका गुन्ह्याची कमाल शिक्षा ही 4 वर्ष आहे. जर आरोपीने दंड भरला नाही, तर त्याला जास्तीत जास्त किती अतिरिक्त शिक्षा होईल? तर तर 1/4 शिक्षा होते. म्हणजेच मूळ शिक्षेव्यतिरिक्त त्याला दंड न भरल्याबद्दल 1 वर्षापेक्षा जास्त तुरुंगवात ठेवता येणार नाही. तर हे शिक्षेचं स्वरूप आहे. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? न्यायाधीशांना दंड न भरल्याबद्दल अमर्याद काळ कोणालाही तुरुंगात ठेवता येऊ नये. काय म्हटलेलं आहे? न्यायाधीशांना दंड न भरल्याबद्दल अमर्याद काळ कुणालाही तुरुंगात ठेवता येऊ नये, यासाठी ही कायदेशीर मर्यादा कॅपिंग घालणे आवश्यक होते. जर ही मर्यादा नसती तर गरिबांना केवळ दंड न भरल्यामुळे जन्मठेपेसारखी मोठी शिक्षा भोगावी लागली असती. म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. ओके. तर या कलमाचं महत्त्व आणि उद्दिष्ट काय? समता, इक्विटी राखणे, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील शिक्षेतील तफावत कमी करणे, मर्यादा, कॉन्स्टंट, न्यायालयीन अधिकारांवर वाजवी मर्यादा घालणे, प्रमाणबद्धता, प्रोपोर्शनॅलिटी, दंडाची पर्यायी शिक्षा ही मूळ शिक्षापेक्षा मोठी नसावी. म्हणून हे या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहे. लॅटिन मॅक्झिम काय आहे ह्या संदर्भात? तर कलम प्रोपोर्शनिएट डेबेट एसे पोएना डिलेक्टो या तत्वावर हे कलम आधारित आहे. याचा अर्थ काय होतो? शिक्षा ही गुन्ह्याच्या प्रमाणातच असायला हवी. काय म्हटलेलं? शिक्षा ही गुन्ह्याच्या प्रमाणातच असायला हवी, असा अर्थ ह्या लॅटिन मॅक्झिमचा होतो. आता कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय? जर एखाद्या दंडाधिकाऱ्याने चुकीने 1/4 पेक्षा जास्त शिक्षा दिली असेल, 1/4 पेक्षा जास्त शिक्षा दिली, तर ती बेकायदेशीर ठरू शकते. उपाय काय? अशा चुकीच्या आदेशाविरुद्ध आरोपी सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालयात पुनर्विलोकन रिव्हिजनसाठी अर्ज दाखल करू शकतो. आता या कलमासंबंधित असलेले न्यायालयीन प्रकरण कोणते आहेत? तर शत्रुघ्न चौहान विरुद्ध भारत सरकार या खटल्यात न्यायालयाने म्हटले होते, की दंड भरण्याची क्षमता नसणे हा गुन्हा नाही. त्यामुळे दंड न भरल्याची शिक्षा अवाजवी नसावी. निर्णय काय दिलाय? न्यायालयाने दंड न भरल्याची शिक्षा सुनावताना कलम 7, जुने IPCचे 65 कलम होते आणि आताच्या BNS नुसार कलम 7 मधील मर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे अनिवार्य आहे. आता ह्या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते समजून घेऊया. संविधानातील अनुच्छेद 20 गुन्ह्याबद्दल शिक्षेबाबत संरक्षण. नंतर संविधान अनुच्छेद 21 कायद्याने ठरवून दिलेल्या प्रक्रियेशिवाय शिक्षा देता येत नाही. भारतीय नागरी सुरक्षा संहिता BNSS कलम 479 कारावासाच्या अंमलबजावणीचे नियम. तर हे काही संविधानिक कलमे आणि कायदे ह्या कलमासंबंधित आहेत. कलमाची समीक्षा काय करता येईल?
तर कलम 7 हे गरीब कैद्यांसाठी एक सुरक्षा कवच आहे. हे कलम सुनिश्चित करते, की एखाद्याने दंड भरला नाही, तरी त्याला गुन्ह्याच्या तीव्रतेपेक्षा जास्त काळ तुरुंगात डांबले जाणार नाही. मात्र तरीही दंड न भरल्याबद्दल तुरुंगवास देणे हे गरिबांवर अन्यायकारक आहे का? यावर कायदे तज्ञांमध्ये चर्चा सुरू असते. निष्कर्ष काय? तर कलम 7 एक गणितावर आधारित न्यायाचे तत्व आहे. ते हे स्पष्ट करते, की दंड हा तुरुंगवासाचा पर्याय नसून तो न भरल्यास होणारी शिक्षा ही एका मर्यादित मर्यादित चौकटीतच असली पाहिजे. यामुळे कायदेशीर प्रक्रियेत पारदर्शकता येते. तर मित्रांनो, आज आपण बी-एन-एस भारतीय न्याय संहिता कायद्यामधील कलम 7 च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. कलम 7 च्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे किंवा हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी बी-एन-एस कायद्यातील कलम 7 च्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असंच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि तुमच्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक ज्ञान मिळेल, कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.